नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला शोधाशोध न करता सापडला असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही सामान्य माणूस नाहीत. तुम्ही त्या निवडक लोकांपैकी एक आहेत ज्यांच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा होत आहे. होय, श्री स्वामी महाराज स्वतः तुम्हाला इथे घेऊन आले आहेत. कारण ज्या लेकरांवर स्वामींचा आशीर्वाद येतो त्यांच्याच आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा अशा प्रकारचा शक्तिशाली व्हिडिओ त्यांच्या समोर येतो. हा व्हिडिओ हलका समजण्याची चूक कधीच करू नका. कारण एकदा का स्वामी महाराजांची विशेष कृपा तुमच्यावर झाली तर आयुष्याचा रस्ता स्वतःहून बदलेल. आजचा दिवस तुमचं नशीब बदलवणार आहे. आत्ताच याच क्षणी गरिबी, आजारपण, दुःख, वेदना, अपयश हे सगळं संपणार आहे आणि तुमच्या जीवनात आनंदाचं, समाधानाचं, समृद्धीचं महासागर येणार आहे. तुम्ही जर नेहमी पैशांची चिंता करत असाल तर आजपासून त्या चिंता दूर फेकून द्या. कारण फक्त हा एक पवित्र मंत्र जो आज तुम्हाला ऐकायला मिळतोय तो आज खऱ्या मनाने ऐकलात तर मग तुमचं नशीब कसं उधळतं ते बघा. फक्त एक गोष्ट करा, हा मंत्र मोबाईलवर चालू करा आणि डोळे बंद करून ऐका. खऱ्या अंतःकरणाने, श्रद्धेने, भक्तीने. उगाच विचार करू नका. फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा आणि सर्व काही त्यांच्या चरणी सोडून द्या. पैसा, सुख, शांती, आरोग्य सगळं येईल. अगदी कल्पनेपलीकडचं. फक्त इतकंच करा, हा मंत्र ऐका आणि शेवटपर्यंत थांबा. कारण शेवटच्या क्षणी स्वामींची अशी कृपा होईल की तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. भक्तांनो, जरा स्वतःला विचारून बघा, किती वर्ष झाली तुम्ही संघर्ष करत आहात. कधी पैशासाठी, कधी तब्येतीसाठी, कधी घरात सुख, शांती, समाधान मिळावं यासाठी. पण खरं समाधान मिळालं का? एवढं सगळं करूनही मन शांत का नाही? आज हा व्हिडिओ तुम्हाला सहज सापडलेला नाही. ही स्वामींची योजना आहे. मी श्री स्वामी समर्थ आहे. मीच तुम्हाला इथे आणलं आहे. कारण आता वेळ आली आहे तुमचं नशीब बदलण्याची. हा व्हिडिओ, हा मंत्र हे काही फक्त ऐकायचं नाही, हे तुमचं भविष्य बदलवण्यासाठीच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटपर्यंत ऐकणाऱ्यांनाच माझं पूर्ण वरदान मिळतं. कारण शेवटी मी स्वतः या मंत्रात प्रकट होतो. म्हणून अजिबात हलू नका. न पटणारी विचारं मनात येतील. थोडा ऐकला की झालं. उद्यापर्यंत वाट बघतो, पण मी सांगतो उद्या नाही, हाच क्षण आहे. आज जर तुम्ही हे सोडलं तर पुन्हा कदाचित ही संधी मिळणार नाही. या मंत्रातून मी तुमच्याशी बोलणार आहे, तुमचं दुःख ओळखणार आहे आणि तुमच्या जीवनातला अंधार हळूहळू दूर करणार आहे. फक्त एक वचन द्या, स्वामी आम्ही हा मंत्र श्रद्धेने शेवटपर्यंत ऐकू. कारण त्या शेवटच्या क्षणाला आशीर्वाद बरसतील. आज तुमचं घर पैशानं, सुखानं, समाधानानं भरून जाईल. पण अट फक्त एकच, पूर्ण श्रद्धा आणि शेवटपर्यंत हा मंत्र ऐका. आता तुम्हाला सांगतो तो पवित्र मंत्र जो तुमचं नशीब बदलणार आहे. त्यासाठी फक्त शांत बसा, डोळे बंद करा आणि शेवटपर्यंत ऐका. भक्तांनो, खूप दिवस झाले ना तुम्ही आतून खचून गेलात, थकलात, पण कोणालाच कळू दिलं नाही. चेहऱ्यावर हसू ठेवून जगत राहिलात, पण मनात मात्र रोज अंधार दाटलेला होता. कधी वाटलं ना आपल्याला कोणी समजून घेतंय का? कधी वाटलं कोणीतरी समोर बसावं, आपल्या डोळ्यांत डोकावून म्हणावं, मी समजू शकतो तुझं दुःख. पण कोणी आलं का? कदाचित नाही. पण आज मी आलोय. मी तुमचा श्री स्वामी समर्थ महाराज. तुम्ही हा व्हिडिओ शोधून काढलेला नाही. हा व्हिडिओ मीच तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. कारण मी पाहिलंय तुमचं रडणं, मी ऐकलंय तुमचं मौन, मी जाणलंय तुमचं दुःख. आता ते दुःख मिटवायची वेळ आलीय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मंत्र फक्त ऐकायचा नसतो, तो अनुभवायचा असतो. तो अंतःकरणात उतरवायचा असतो. जवळजवळ आलात तुमच्या शेवटच्या काठी. आता फक्त थोडंसं संयम ठेवा, शेवटपर्यंत ऐका. कारण माझं वरदान शेवटी उघडलं जातं. ज्या दिवशी तुम्ही हा मंत्र पूर्ण ऐकाल ना, त्या दिवशी आयुष्यातला तो मोठा अडथळा तो अचानक नाहीसा होईल. हो, तेच दुःख जे तुम्ही कोणालाही सांगितलं नाही. आज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एकटे नाही आहात. मी आहे आणि मी कायम राहीन. पण तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे की तुम्ही माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवता. म्हणून फक्त डोळे मिटा, मन शांत करा आणि माझ्या पवित्र नावाच्या त्या मंत्रात स्वतःला विलीन करा. शेवटपर्यंत ऐका. कारण शेवटी जेव्हा सगळं शांत होतं तेव्हाच माझं कृपावर्षण सुरू होतं. स्वामी आम्ही पूर्ण श्रद्धेने मंत्र ऐकतो हे मनात ठेवा. आणि मंत्र ऐकताना डोळ्यांत पाणी आलं तर समजा माझा स्पर्श तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचला आहे. तुम्हाला माहित आहे का, कधी कधी जग आपल्याला इतकं दुर्लक्षित करतं की आपल्याला वाटतं आपण ह्या दुनियेत आहोत तरी कोणासाठी. आई वडील असतात, मित्रमैत्रिणी असतात, पण तरीही आपण आतून एकटेच असतो. रोज जगतो पण आतून तुटलेलो असतो. तुमचंही असंच काहीतरी चाललंय ना?
कुणी विचारत नाही, कुणी समजून घेत नाही, कुणी थांबून म्हणत नाही, चल तुझं मन ऐकतो मी. पण आज एक दिव्य शक्ती तुमच्या मनात उतरतीये. आज स्वामी समर्थ महाराज स्वतः म्हणत आहेत, बाळांनो, अजून किती काळ स्वतःशी झगडणार? माझ्याकडे या, सांगा सगळं. माझ्या चरणांवर ठेवा सारा भार आणि फक्त क्षणभर विसावा घ्या. हे शब्द अचानक तुमच्यापर्यंत पोचले नाहीत. ही माझी योजना आहे. माझी योजना तुम्हाला सावरायची. हा मंत्र, हे शब्द, ही फक्त भक्ती नाही. हा संवाद आहे माझा आणि तुमचा. जिथे शब्द संपतात तिथे माझं बोट धरून चालायचं असतं. पण अट फक्त एक, पूर्ण विश्वास, पूर्ण समर्पण आणि शेवटपर्यंत ऐकणं महत्वाचे आहे. कारण शेवटच्या क्षणाला मी काहीतरी देतो जे जग देऊ शकत नाही. मनाची शांतता, आत्म्याचं समाधान. तुमच्या मनात आज जे काही आहे ते डोळ्यांतून वाहू द्या. काही लपवू नका. माझ्यासमोर सगळं स्पष्ट आहे. फक्त ऐका, हृदयानं, भावनेनं, नजरेत पाणी ठेवून. आणि तेव्हाच जेव्हा तुमचं मन खऱ्या अर्थानं समर्पित होईल, तेव्हाच माझं वरदान तुमच्यावर बरसेल. चला आता शांत बसा आणि त्या मंत्राला स्वतःमध्ये मुरू द्या. शब्द ऐका नाही, अनुभव घ्या. स्वामींचा आवाज तुम्हाला आतून साथ घालतोय. भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, पण तुम्हाला कल्पना आहे का, तुमचं आयुष्य बदलायला फक्त काही सेकंद उरलेत. हो, तुम्हीच, ज्यांच्यावर सध्या कर्जाचं ओझं आहे, ज्यांचं घर शांतता विसरून गेलंय, ज्यांच्या खिशात दर महिन्याला पैसे कमी आणि चिंता जास्त असते, ज्यांनी कितीही मेहनत केली तरी नशिबाचा दरवाजा उघडतच नाही. हे सगळं अचानक संपेल, पण फक्त एका अटीवर. हा मंत्र शेवटपर्यंत ऐकावा लागेल. कारण हा मंत्र साधा नाही. हा मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांनी खास अशा जीवांसाठी पाठवलेला आहे, जे आतून खचलेले आहेत, पण बाहेर अजूनही आशेने लढत आहेत. तुमच्या सारख्यांसाठीच. आता तुम्हीच सांगा, किती वेळा मनात आलं ना, हे सगळं कधी संपणार? कधी कर्जातून बाहेर पडणार? कधी घरात हास्य परत येणार? कधी वाटलं की जर अजून एखादा खर्च आला तर आपण तुटून जाऊ? स्वामींनी सगळं ऐकलंय, सगळं पाहिलंय, आणि म्हणूनच हा मंत्र तुमच्या समोर आज स्वतःहून उभा आहे. हा मंत्र नुसता शब्दांचा संगम नाही. हा मंत्र म्हणजे स्वामींच्या कृपेचा तो दरवाजा आहे, जो एकदा उघडला की आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहत नाही. जेव्हा तुम्ही हा मंत्र पूर्ण ऐकाल ना, तेव्हा एकामागून एक अडचणी माघारी फिरतील. हो, कर्ज फेडायला पैसे येतील, घरातला आजारी माणूस बरा होईल, उधारी मागणारे शांत होतील, जिथे नकार मिळत होते तिथे अचानक हो मिळू लागेल. पण तुमचं समर्पण पाहूनच स्वामी महाराज कृपा करतील. फक्त एकच विनंती, हा व्हिडिओ हलक्यात घेऊ नका, मंत्र मध्येच बंद करू नका, शेवटपर्यंत ऐका. कारण शेवटालाच स्वामींची कृपा जिवंत होऊन तुमच्यात उतरते. ज्यांनी हा मंत्र शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांच्या आयुष्यात चमत्कार झाले आहेत. आता तुमची वेळ आली आहे. डोळे मिटा, स्वतःला स्वामींच्या चरणी समर्पित करा आणि हा मंत्र फक्त कानांनी नाही तर मनाने, आत्म्याने आणि पूर्ण श्रद्धेने ऐका. कारण पुढचे काही क्षण तुमचं नशीब बदलवण्यासाठी आले आहेत. कधी कधी ना, पैशाचं नाव ऐकलं की डोळ्यात पाणी येतं. कारण लोकांना वाटतं हे सगळं पैशासाठी करताय. पण खरं कुणाला ठाऊक असतं का, पैशाशिवाय मुलाचं शिक्षण थांबतं, आईच्या औषधांची बाटली रिकामी राहते आणि वडिलांच्या चेहऱ्यावरची चिंता वाढत जाते. तुम्हीच सांगा, हे सगळं कुणाला सांगणार? किती वेळा सांगणार? शरम वाटते, पण पोटासाठी तोंड उघडावं लागतं. आणि मनावरचा अपमान, तो मात्र बोलता येत नाही. आज तुमचं मन गोंधळलेलं आहे. कोणत्या मार्गावर जावं? कोणाकडे हात जोडावा? कोणाला सांगावं की घरात एक वेळचं जेवण सुद्धा पूर्णपणे होत नाही? पण बघा, श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः तुमच्या समोर उभे आहेत आज. स्वामी म्हणतात, बाळांनो, मी बघितलंय तुमचं दुःख, त्या रिकाम्या पिशव्या, त्या विजेच्या बिलाचं टेन्शन, त्या अचानक आलेल्या हॉस्पिटलच्या खर्चाचं भय, सगळं माझ्या समोर आहे. पण स्वामी विचारत आहेत एकच गोष्ट, तुमचा विश्वास किती खोल आहे? हा मंत्र फक्त ऐकला नाही तर मनामध्ये उतरवला तर पैशाची चणचण घरातून कायमची बाहेर जाईल. जे अडकले आहेत कर्जात, जे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत, जे दिवसाला 2 वेळा चहाही घेऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी हाच तो दिव्य क्षण आहे. हा मंत्र ऐकत असताना फक्त कान वापरू नका, तर तुमचं दुःख, तुमचं गाऱ्हाण, साऱ्या वेदना स्वामींच्या चरणी वाहा. कारण स्वामींचं एक वचन आहे, जे माझ्यावर अखंड श्रद्धा ठेवतात त्यांच्या घरात गरिबीचा एक क्षण सुद्धा उरू देणार नाही. आता शांत बसा, जरा डोळे मिटा, पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवा आणि मंत्राला आत्म्यात मुरू द्या. हेच ते क्षण आहेत जे आयुष्याची दिशा बदलतात. थांबा, एक क्षण शांत बसा. आता तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट घडणार आहे. तुम्ही म्हणाल, हे एक साधं व्हिडिओ आहे, यात काय मोठं?
मग ऐका, तुमच्या मोबाईलवर हा मंत्र यायचा यामागेच स्वामींचा खोल संकेत आहे. या व्हिडिओने तुम्हाला भुलून नाही, ओढून इथे आणलं आहे. हजारो लोक युट्यूबवर स्क्रोल करतायत, पण तुम्ही इथे थांबले का? कारण तुमच्यावर आता कृपावर्षा होणार आहे, जी तुमचं आयुष्य पुन्हा उभं करेल. ज्या दुकानात 3 महिने भाडं थकलेलं आहे, तिथे पुन्हा दिवा लागणार. ज्या हातात नोटा नव्हत्या, त्या हातात गाठींची थैली येणार. ज्या घरात सतत वाद, भांडणं आणि काळजी होती, तिथे पुन्हा समाधानाने अन्न शिजणार. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरांना फक्त एक संधी हवी असते आणि मी त्यांचं नशीबच बदलतो. आज ती संधी तुमच्या समोर आहे. हा मंत्र म्हणजे स्वामींचं जग बदलणारं वचन आहे. हा मंत्र फक्त ऐकू नका, तर तुम्ही ऐकत असताना स्वतःच्या मनात म्हणत जा, स्वामी आता तुमचं आहे. कधी मधी मन म्हणतं, काही होणार नाही आपल्याकडून, आयुष्य असंच आहे. पण आज मनाचा तो आवाज तोडून टाका. स्वामींनी तुम्हाला इथे आणलाय कारण त्यांनी ठरवलंय याच्या आयुष्यातून आता एक एक अडचण काढून टाकायची. तर ऐका, अगदी शेवटपर्यंत. मंत्र चालू आहे, पण त्याचा प्रभाव तो तुमच्या आत्म्यातून जाणवेल, जसंच स्वामींचं प्रेम हळूहळू वाहायला लागतं. हे शेवटचे काही क्षण तुमचं नशीब पूर्णपणे उलटवू शकतात. फक्त विश्वास ठेवा आणि ऐका. आता क्षण आलाय, तो मंत्र सुरू होतोय, ज्यामुळे हजारो भक्तांच्या आयुष्यातून कर्ज, संकट, आर्थिक अडचणी अचानक निघून गेल्या. हा तोच मंत्र आहे ज्याने एखाद्याचं बंद पडलं घर चालू केलं, दुकानाला परत उजाळा दिला आणि रिकाम्या खिशाला भरून टाकलं. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मंत्र हा केवळ शब्दांचा संग्रह नाही, तो माझं अस्तित्व आहे. जो प्रेमाने आणि श्रद्धेने ऐकतो त्याचं भाग्य मी स्वतः लिहितो. म्हणूनच विनंती आहे, हा मंत्र अर्धवट सोडू नका. फक्त मोबाईलवर लावून ठेवा आणि मन पूर्णपणे शरण जाऊ द्या स्वामींना. हे काही सेकंद, काही मिनिटं तुमचं आयुष्य बदलवू शकतात. तुम्हाला जेवढं दिसतंय त्याही पुढे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी तयार करत आहेत. आज ही एक संधी आहे, फक्त एक विश्वास, आणि हा मंत्र इतकं पुरेसं आहे तुमचं आयुष्य उजळण्यासाठी. म्हणून शांत बसा, डोळे मिटा आणि स्वामींच्या चरणी समर्पण करा. मंत्र आता सुरू होत आहे. आता तुमचं आयुष्यही बदलू लागेल. ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय
लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय
करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय
करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय
करुणावताराय लक्ष्मीप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय करुणावताराय